बातम्या आपण पाहतोय. भारतानं आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये अखेर मजल मारलेली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा भारतानं पराभव केलेला आहे. 265 धावांचं लक्ष हे भारतासमोर होतं. भारतानं 48.1 इतक्या ओव्हर्समध्ये 267 धावा केलेल्या आहेत. पुन्हा एकदा विराट कोहली चमकलेला आहे. पुन्हा एकदा विराट कोहलीनं धडाकेबाज फलंदाजी केलेली आहे. अर्थात त्याची सेंचुरी हुकलेली असली तरी सुद्धा 84 धावा करत विराट कोहलीनं भारताला विजयापर्यंत खेचून आणलंय. विराट कोहलीनं भारताला पुन्हा एकदा विजयापर्यंत खेचून आणलेला आहे. विराट कोहलीनं 98 चेंडूंमध्ये 84 धावा केलेल्या आहेत. त्याला 7 लाभली ती श्रेयस अय्यरची. 62 चेंडूमध्ये 45 धावा या श्रेयस अय्यरनं केल्या. त्यानंतर के.एल. राहुलनं 34 चेंडूमध्ये 42 धावा केल्या आणि विजयी षटकार सुद्धा के.एल. राहुलनंच खेचलेला आहे. भारतीय संघ आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचलेला आहे. भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलेली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा सेमीफायनलमध्ये दुबईमध्ये भारतीय संघानं पराभव केलाय आणि पुन्हा एकदा या विजयाचा शिल्पकार ठरलाय तो भारताचा किंग कोहली. विराट कोहली पुन्हा एकदा या विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत असा विजय मिळवलेला आहे. बातमी आपण पाहतोय. टीम इंडियानं हा विजय मिळवलेला आहे. सेमीफायनलमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारलेली आहे. भारतीय संघ आता फायनलमध्ये पोहोचलेला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये अजिंक्य टीम इंडियाचा विजयी रथ हा सुरूच आहे. सलग चौथा सामना भारतीय संघानं जिंकलेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय. विराट कोहली जो याही सामन्याचा शिल्पकार ठरलेला आहे. याही सामन्यामध्ये विराट कोहलीनं उत्तम धडाकेबाज अशी फलंदाजी करत 84 धावा केलेल्या आहेत आणि कांगारूंना भारतीय संघानं धूळ चारलेली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय संघानं धडक मारलेली आहे. मजल फायनल पर्यंत पोहोचलेली आहे आणि आता चाहत्यांचं लक्ष असणार आहे ते फायनलकडे, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीचे चॅम्पियन्स ठरण्याची संधी ही आता भारतीय संघाकडे असणार आहे. आपण ही सगळी दृश्य पाहतोय. आजच्या सामन्या दरम्यानची ही दृश्य आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. आज विराट कोहलीने उत्तम अशी फलंदाजी केलेली आहे. विराट कोहलीने 98 चेंडूंमध्ये 84 धावा केलेल्या आहेत. शानदार अशी 50 हाफ सेंचुरी विराट कोहलीनं केलेली आहे. विराट कोहलीचा जलवा हा कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विराट कोहलीनं 98 चेंडूंमध्ये 84 धावा केलेल्या आहेत. शानदार अशी 50 केलेली आहे. हाफ सेंचुरी केलेली आहे. तर त्याला 7 सुद्धा लाभलेली आहे. काही खेळाडूंची 7 कोणाची लाभली तर श्रेयस अय्यरची 7 लाभली. 62 चेंडूंमध्ये 45 धावा केलेल्या आहेत. मैच देख रहे थे, एंजॉय कर रहे थे, तो किसकी इनिंग आपको अच्छी लगी? विराट कोहली, क्योंकि जो मैच्योरिटी से उसने इनिंग्स को संभाला है 2 विकेट गिरने के बाद, दैट वाज अमेजिंग. लेकिन कहीं ना कहीं विराट की सेंचुरी पूरी होने वाली थी, उससे पहले वो आउट हो गए. ठीक है यार, सेल्फलेस खेल रहा है बंदा. सेल्फलेस खेलना चाहिए. इंडिया को जिताना है. बाकी तो 100 बन ही जाएगी. फाइनल में भी फाइनल में तो रोहित की डबल ट्रॉफी आनी चाहिए. ट्रॉफी तो आ रही है. भैया ये लिख लेना, पर रिवेंज कंप्लीट नहीं हुआ अभी तक. ऑस्ट्रेलिया को उनके घर पे रिवेंज 27 में कंप्लीट होगा. रिवेंज 27 में कंप्लीट होगा. एमसीजी में उनके होगा. लो भैया अभी तो एक मिनट ऐसे ही झालं. लो भैया उसका लो पहले, उसको ज्यादा है. इधर आए बच्चे, उसको सगळ्या तरुणाईच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. तरुणाईमध्ये मोठा उत्साह आहे भारत जिंकल्यामुळे. हार्दिक पांड्या की बैटिंग बहुत अच्छी लगी. लास्ट में जो रन रेट दौड़ाया उसने, मजा आ गया बिल्कुल. कहीं ना कहीं लेकिन ऑस्ट्रेलिया भी बहुत टफ दे रही है.